अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे रविवारी सकाळी 6च्या दरम्यान गोवंशाची 52 जनावरे वाहून येणारा ट्रक नांदगाव पोलिसांनी पकडला. चालक वाहक दोघेही पसार झाले. अमरावती जिल्ह्यात सोयाबीनला खासगी बाजारात वर्षभरात हमीभाव मिळालेला नाही. मात्र बिजवाई सोयाबीनला चांगली चमक आलेली आहे. या सोयाबीनला येथील बाजार समितीमध्ये सध्या क्विंटल मागे 5,000 रुपयावर भाव मिळत आहे. मोर्शी तालुक्यात सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या तीर्थक्षेत्र सालबर्डी येथे सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज यांनी व्यसनमुक्तीवर प्रबोधन तसेच अंधश्रद्धेचा बांडाफोड आपल्या कीर्तनातून केला. धम्मसहड्यात त्यांचे पंचरंगी कीर्तन शेकडो उपस्थितांच्या गर्दीत रंगले. संत्री व केळी यासाठी प्रसिद्ध असलेले अचलपूर तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळले. बाजारात 30 ते 40 रुपये डझन असा दर असताना शेतकऱ्यांकडून मात्र केळी मातीमोल दराने मागितली जात आहे. अनेक ठिकाणी सौदे रद्द केले तसेच दलाल तोडायला येत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. या उद्योगातून जवळडी येथील शेतकऱ्याने 1,500 केळी झाडांच्या बागेवर बुलडोझर चालवून ती झाडे उकिरड्यावर फेकून दिली. मोर्शी तालुक्यात शासनाचा पुरस्कार प्राप्त नशीरपूर येथे पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावकऱ्यांच्या मदतीने 22 नोव्हेंबर रोजी श्रमदान आयोजित करण्यात आले होते. येथे नाल्यावर श्रमदानातून बंधारा साकारण्यात आला.